नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं JB अकॅडमी जिनेंद्र या यूट्यूब चॅनलवर, जिथे शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास नाही तर ज्ञानाची मजेदार सफर। आज आपण जाणून घेणार आहोत प्रकाश या अद्भुत घटकाबद्दल, जो आपल्या जगाला तेज देतो, रंग देतो आणि विज्ञानाच्या जगात आश्चर्यच निर्माण करतो। या व्हिडिओत आपण शिकणार आहोत प्रकाशाचे परावर्तन व अपवर्तन, इंद्रधनुष्याची निर्मिती, प्रिझममधून प्रकाशाचा प्रवास कसा होतो, आंतरिक परावर्तन आणि फायबर ऑप्टिक्स, सूर्यास्ताच्या वेळी आकाश कसं दिसतं आणि बरंच काही, मृगजळ। चला तर मग सुरुवात करूया प्रकाशाच्या या चमकदार सफरीला। मित्रांनो, यामध्ये आपण 50 प्रश्न घेतले आहेत, जे तुमच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि उपयुक्त ठरणार आहेत। चला तर मग पहिला प्रश्न बघू। प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याची दिशा का बदलते? तर या प्रश्नाचे उत्तर काय येणार आहे? तर आपण काय करू, 4 ऑप्शन दिलेले आहेत, मी तुम्हाला योग्य उत्तर सांगतो आणि हा व्हिडिओ जास्त मोठा न करता आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू। तर या प्रश्नाचे उत्तर प्रकाशाच्या वेगात होणारा फरक आहे। पुढील प्रश्न, अपवर्तनाचे नियम खालीलपैकी कोणते आहेत? अपवर्तनमध्ये आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका किंवा अभिलंब एकाच समतलात किंवा प्रतलात असतात। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पहिलं ऑप्शन येणार आहे। अपवर्तनांक मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर n sin किंवा sin I डिवायडेड बाय sin R, किंवा ह्या ठिकाणी तुम्हाला इमेजमध्ये मी सांगितलेलं आहे द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स n sin काहीतरी एक माप देणार आहेत, तर त्याच्याविषयी इथं दिलेलं आपल्याला दिसून येतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही। पुढचा प्रश्न, अपवर्तनामुळे खालच्या पातळीवर पाणी असल्याचा भास होतो, तर ह्याला काय म्हणतात? तर ह्याला आपण मृगजळ असे म्हणणार आहे। हे शक्यतो आपल्याला कुठे दिसून येतं? तर हायवेवर किंवा डांबरीकरण झालेल्या रोडवरून आपण दिवसाचे भर दुपारी ज्यावेळी जातो त्यावेळी प्रकाश किरण परावर्तन, अपवर्तन, अपस्करण झालेले दिसून येतात आणि त्यावेळी मृगजळ तयार झालेला आपल्याला भास होतो। पुढील प्रश्न, तारे लुकलुकताना दिसतात, कारण याच्या पाठीमागे आहे पृथ्वीच्या वातावरणामुळे त्याच्या प्रकाशाचा अपवर्तन वेगवेगळ्या दिशेने होतो। म्हणजे इथं आकृतीमध्ये दाखवलेलं दिसतं, स्तंभिकेच्या जवळ आपल्याला आलेले दिसून येतात। रिफोर्सिव्ह इंडेक्स इन्क्रीजिंग जो दिसतो, म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात तिथं जरी तारा असला तरी ॲपेरंट स्टार पोझिशन दिलेले आहे, त्या ठिकाणी आपल्याला तो तारा असल्याचा दिसून येतो। पुढचा प्रश्न, आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन यामध्ये मुख्य फरक काय आहे? तर यामध्ये एकामध्ये प्रकाश पूर्णतः परावर्तित होतो, हे आपल्याला दिसून येते। पुढील प्रश्न, इंद्रधनुष्याची निर्मिती कोणत्या प्रभावामुळे होते? तर या प्रश्नाचे उत्तर परावर्तन, अपवर्तन आणि विघटन, म्हणजे आपण अपस्करण असं देखील घेतलं तरी चालेल इथं, म्हणजे ह्या 3 गोष्टीमुळे इंद्रधनुष्याची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते। पूर्ण आंतरिक परावर्तन घडण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? तर प्रकाश जास्त घनतेच्या माध्यमातून कमी घनतेच्या माध्यमात जावा आणि आपतन कोन मर्यादित कोन असावा, त्यावेळी पूर्ण आंतरिक परावर्तन घडणे शक्य होते। पुढील प्रश्न, प्रकाश वेगवान माध्यमातून संत माध्यमात गेल्यावर काय होतो? तर प्रकाश वाकतो किंवा स्तंभिकेकडे झुकतो। या ठिकाणी आपण बघतो की
विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रकाश किरण जाताना हा स्तंभिकेच्या जवळ येतो आणि पुन्हा घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जाताना तो स्तंभिकेपासून लांब जातो, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, ट्विंकलिंग ऑफ स्टार प्रभाव कोणत्या कारणामुळे अधिक जाणवतो? तर या प्रश्नाचे उत्तर वायुमंडलीय अपवर्तनामुळे झालेले दिसून येते. अपवर्तन घडते तेव्हा प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होतो? तर अपवर्तन घडते तेव्हा प्रकाशाची दिशा आणि वेग ह्या दोन्ही गोष्टींमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. पुढील प्रश्न, प्रकाशाचे अपवर्तन कोणत्या प्रसंगी होत नाही? तर निर्वातमधून हवेत प्रकाशाचे अपवर्तन होत नाही. कोणते उपकरण पूर्ण आंतरिक परावर्तनाच्या तत्वावर काम करते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्टिकल फायबर असे येणार आहे. पुढील प्रश्न, कोणत्या स्थितीत अपवर्तनाचे कोन आणि आपतन कोन समान असतात? तर या प्रश्नाचे उत्तर दोन्ही माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा सारखा असेल. प्रकाश पाण्यातून हवेत जाताना कोणत्या दिशेने वागतो? तर अभिलंबापासून दूर झाल्यासारखा आपल्याला जाणवतो. अपवर्तनामध्ये प्रकाशाची दिशा बदलणे हे कोणावर अवलंबून असते? तर या प्रश्नाचे उत्तर माध्यमाच्या घनतेवर अवलंबून असते. कारण आकृतीमध्ये आपण पाहतो हवा ही विरळ माध्यम आहे. ए पासून एन पर्यंत ही जी प्रकाशाची रेघ आहे ते आपाती किरण, अपवर्तित किरण जो रेड कलरमध्ये दिसतो, जो एन पासून एम पर्यंत दिसतो आणि एम पासून डी पर्यंत परावर्तित किरण आपल्याला दिसणार. ठीक आहे. आता इथे हवा आहे विरळ माध्यम, काच आहे घन माध्यम, घन माध्यमातून पुन्हा विरळ माध्यम हवेमध्ये जाणार आहे हे किरण. म्हणजे एन आणि एम डी हे दोन्ही प्रकाश किरण परस्परांना समांतर असतात. ठीक आहे, तुम्हाला समजला हा प्रश्न? पुढे, आपतन कोन वाढवल्यास अपवर्तित कोनावर काय परिणाम होतो? तर आपतन कोन वाढवला तर अपवर्तित कोन हा वाढतो. सूर्यास्तानंतर काही वेळ सूर्य दिसतो, याचे कारण काय आहे? तर याचे कारण वायुमंडलीय अपवर्तन येणार आहे. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? तर इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असणार आहेत, जे ता, ना, पी, ही, नी, पा, जा म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा आणि आपल्याला या ठिकाणी पारवा आणि जांभळा असे हे रंग दिसून येणार आहेत. कोणत्या रंगाचा अपवर्तनांक सर्वाधिक असतो? तर हे प्रिझम बघता तुम्ही, त्या प्रिझममधून ज्यावेळी प्रकाश किरण जातो त्यावेळी त्या प्रकाश किरणाची विभागणी होते आणि हे 7 रंगामध्ये विभागले जातात, ज्यामध्ये सर्वात कमी अपवर्तन किंवा वागतो असा आहे तांबडा रंग आणि सर्वाधिक विचलित होणारा किंवा झुकणारा रंग आहे जांभळा रंग. ह्या 7 रंगामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तरंगलांबीचे. तांबड्या रंगाची किंवा वरती जे रंग आहेत ते रंग ता, ना, पी ह्या रंगाची आपल्याला तरंगलांबी जास्त दिसून येते आणि खालून असणारे जसे की जांभळा, निळा हे रंग जे आहेत, पारवा हे रंग जे आहेत ह्या रंगाची
विचलन, विकिरण किंवा वारंवारता जास्त असते. पुढील प्रश्न, अपवर्तन हे कोणत्या प्रकारच्या प्रकाशावर लागू होते? तर अपवर्तन हे कोणत्याही प्रकाशावर लागू झालेले दिसून येते. प्रकाशाच्या वक्र पृष्ठभागावर अपवर्तनामुळे प्रतिमा कशी तयार होते? तर या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि आभासी असे येणार आहे. अपवर्तनासंबंधी स्नेल्सचा नियम कशाशी संबंधित आहे? तर हा अपवर्तनशी संबंधित असणारा नियम आहे. प्रकाशाचे कोणते वैशिष्ट्य अपवर्तनाशी निगडीत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर वारंवारता येणार आहे, कारण वारंवारता ही ध्वनीशी निगडीत असणारी संकल्पना आहे. इंद्रधनुष्य प्रामुख्याने कोणाच्या उपस्थितीत दिसते? तर हे सूर्यप्रकाश आणि पावसाचे थेंब असताना आपल्याला इंद्रधनुष्य दिसून येतो. प्रकाशाचा अपवर्तनांक अधिक असल्यास प्रकाशाचा वेग त्या माध्यमात कसा असतो? तर हा कमी असणार आहे. प्रिझममधून जाणाऱ्या प्रकाशाच्या किरणामध्ये कोणता घटक दिसतो? तर वर्णपट हे आपल्याला दिसून येते. इंद्रधनुष्यात सर्वात वरचा रंग कोणता आहे? तर लाल किंवा आपण त्याला तांबडा देखील म्हणतो. मृगजळ हा कोणत्या संज्ञेवर आधारित भास आहे? तर हा अपवर्तनशी संबंधित असणारा भास आपल्याला दिसून येतो. मृगजळ विशेषतः कुठे दिसते? तर मृगजळ हे विशेषतः उष्ण वाळवंटामध्ये किंवा ज्या ठिकाणी जमीन गरम होऊन परावर्तित उष्णता बाहेर पडते त्या ठिकाणी मृगजळ दिसून येतात. संपूर्ण आंतरिक परावर्तनाच्या अटीपैकी एक अट कोणती आहे? तर जास्त घनतेच्या माध्यमातून कमी घनतेच्या माध्यमात जावा लागतो, ही अट लागू होते. कृत्रिम इंद्रधनुष्य कोणत्या उपकरणाद्वारे निर्माण होऊ शकतो? तर कृत्रिम हा प्रिझमद्वारे इंद्रधनुष्य तयार होऊ शकतो. प्रकाशाचे कोणते वैशिष्ट्य वर्णपट तयार करण्यास मदत करते? तर या प्रश्नाचे उत्तर तरंगलांबी असे येणार आहे. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे चमकणारे तारे कोणत्या माध्यमात असतात? तर वायुमंडलामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कोणत्या तंत्रज्ञानात वापरले जाते? तर हे ऑप्टिकल फायबर या तंत्रज्ञानामध्ये वापरलेले दिसून येते. वर्णपटात प्रत्येक रंगाची तरंगलांबी काय असते किंवा कशी असते असं म्हटलं तरी चालेल, तर ही वेगवेगळी असणार आहे. ह्या ठिकाणी आपण आकृती दिली, ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येत आहे प्रत्येकाची वेव्हलेंथ काय आहे ही. कोणता रंग सर्वात कमी वळतो? तर लाल किंवा तांबडा रंग हा सर्वात कमी वळतो. कोणत्या घटनेमुळे आपल्याला आभासी प्रतिमा दिसते? तर पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे आपल्याला आभासी प्रतिमा दिसून येते. वायुमंडलीय अपवर्तनाचा सर्वात प्रसिद्ध परिणाम कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर सूर्याचा लवकर उगम असे येणार आहे. रात्री तारे क्षणाक्षणाला हलत असल्याचे भासत असल्याचे कारण काय आहे? तर वायुमंडलीय हालचाल ही येणार आहे. जर कोणत्याही माध्यमाचा अपवर्तनांक 1 असेल तर प्रकाशाचा वेग काय असेल? तर निर्वातातील वेग असणार आहे. अपवर्तनाच्या दरम्यान प्रकाश वाकतो तेव्हा कोणत्या घटकाची सततता राखली जाते?
तर वारंवारतेची सततता राखली जाते. ऑप्टिकल फायबरचा उपयोग प्रामुख्याने कुठे होतो तर माहिती किंवा संदेश वहनासाठी केला जातो. कोणत्या घटकामुळे इंद्रधनुष्यात वेगवेगळे रंग दिसतात? वर्णविच्छेदनामुळे आपल्याला इंद्रधनुष्यामध्ये वेगवेगळे रंग दिसलेले आढळले. प्रकाश ज्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याचा कोन बदलतो याला काय म्हणतात तर याला आपण अपवर्तन असे म्हणणार आहे. अपवर्तन झाल्यानंतर प्रतिमा कशी दिसते तर अपवर्तन झाल्यानंतर ती खालची वाटते. ऑप्टिकल फायबरमध्ये प्रकाश कशा प्रवास करतो तर ऑप्टिकल फायबरमध्ये पूर्ण आंतरिक परावर्तनाने प्रकाश प्रवास करत असतो. आपतन कोन आणि अपवर्तित कोन हे कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतात तर हे रंगावर, तरंगलांबीवर, माध्यमाच्या अपवर्तनावर अवलंबून असलेले दिसून येतात. रंगीत छटा फक्त पारदर्शक प्रिझममधूनच निर्माण होतात का तर नाही असे या प्रश्नाचे उत्तर येणार आहे. प्रकाशाचा अपवर्तनांक म्हणजे काय याचे उत्तर आहे माध्यमाच्या प्रकाशाच्या वेगाचा निर्वातीतील वेगाशी असणारे गुणोत्तर म्हणजे ह्या ठिकाणी प्रकाशाचा अपवर्तनांक असे येणार आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की प्रकाश हे केवळ उजेड देणारं माध्यम नाही तर विज्ञानाची एक कमाल किमया आहे. परावर्तन, अपवर्तन, इंद्रधनुष्य, फायबर ऑप्टिक्स या सगळ्या गोष्टींमध्ये विज्ञानाचं सौंदर्य लपलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, अजून अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया अशाच एका रंजक विषयासह. तोपर्यंत शिका, पुढे चला आणि तेजस्वी व्हा. धन्यवाद.